नमस्कार, मी बालाजी सूर्यवंशी तळणीकर। आज 6 जून छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन। आजच्या या शुभ दिनी तमाम महाराष्ट्रातील आणि देशातील नागरिकांना या ठिकाणी मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। आई जिजाऊ आणि शहाजीराजे यांच्या संकल्पनेतून स्वराज्य स्थापन करण्याची शपथ अवघ्या वयाच्या 14 वर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांनी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये घेतली आणि 18 पगड जातीचे मावळे सोबत घेऊन या ठिकाणी स्वराज्य स्थापनेसाठी वेगवेगळ्या मोहिमेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी स्वतः पुढाकार घेऊन मोहिमा फतेह केल्या। या देशावर, या देशाच्या मातीवर, या देशाच्या मंदिरांवर, या देशाच्या महिलांवर परकीय आक्रमण फार मोठ्या प्रमाणात होतं। परकीय आक्रमण आणि जुलूम आणि वसुली या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या देशामध्ये स्वातंत्र्याचा भास किंवा स्वातंत्र्याचे जीवन कोण्याही नागरिकांना नव्हतं। म्हणून आई जिजाऊंनी निश्चय केला की आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून या देशातील जुलमी राजवट ही हाणून पाडायची। त्यात कुतुबशाही असेल, मुघलशाही असेल, निजामशाही असेल किंवा आदिलशाही असेल, इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच, डच या सर्व आक्रमणांना छत्रपती शिवाजी महाराजांनी निडरपणे या सर्व जाती धर्मातील मावळ्यांना सोबत घेऊन हाणून पाडलं आणि स्वराज्याची स्थापना केली। ज्या ज्या ठिकाणी महाराजांनी घाम गाळला त्या ठिकाणी या मावळ्यांनी रक्त सांडलं आणि स्वतःचं बलिदान दिलं। आणि आजच्या 6 जून 1674 रोजी 32 मन सोळ्याच्या सिंहासनावर छत्रपती शिवाजी महाराज राजामधून राज्याभिषेक झाला। कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये राज्याभिषेक होण्याच्या पूर्वी घोडदळ स्थापन केलं, पायदळ स्थापन केलं, या देशातले मंदिरे सुरक्षित केली, या देशाचे सीमा सुरक्षित केल्या, या देशातील महिलांना त्या ठिकाणी संरक्षण दिलं। म्हणून तमाम देशवासियांना वाटलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी राजा म्हणून स्वतःला घोषित केलं पाहिजे, स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला पाहिजे आणि या देशाचा खरा राजा औरंगजेब नाही तर छत्रपती शिवाजी महाराज आहेत। हे सगळ्यांच्या मनामनातील राजा हे छत्रपती शिवाजी महाराज आहेत। कारण सुराज्य आणि सुंदर राज्य जर कोणी दिलं असेल ते शिवाजी महाराजांनी दिलं। म्हणून आजच्या या शुभ दिनी 6 जून 1674 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता। आजच्या या दिनी मी सर्व देश बांधवांना या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय।